24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दिनांक 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट डॉक्टर शिवराज एकनाथराव नांदेडकर व प्रशांत सूर्यकांत पातेवार यांच्या वतीने आयोजित पंडितजी मिश्रा शिहोरवाले यांच्या मंजुळ वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिव महापुराण कथेस लाखो भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला। तर दिनांक 23 ऑगस्ट रोजी सुरू झालेली शिव महापुराण कथा ऐकण्यात 7 दिवस केव्हा निघून गेले हे भाविकांना कळले देखील नाही। तर दिनांक 29 ऑगस्ट रोजी पंडितजी मिश्रा यांच्या मंजुळ वाणीतील शिव महापुराण कथेचा समारोप करण्यात आला। पंडितजी मिश्रा यांचे नांदेड येथे कथेचे आयोजन केल्यामुळे भाविकांना नेहमी टीव्हीवर दिसणारे पंडितजी मिश्रा शिहोरवाले यांचे साक्षात दर्शन घेता आले, तर नेहमी घरी बसून एकांतात टीव्हीवर ऐकणारी कथा आपल्या परिसरात समोरासमोर लाखोच्या जनसमुदायात बसून ऐकण्याचा आनंद घेता आला। हा आनंद नांदेड वासियांसाठी अस्मरणीय प्रसंग असल्याचे काही भाविकांच्या तोंडून उद्गार निघत होते। यावेळी लाखो भाविकांनी डॉक्टर शिवराज एकनाथराव नांदेडकर व प्रशांत सूर्यकांत पातेवार यांचे आभार व धन्यवाद मानले। तर आयोजकांनी देखील नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत, पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांचे देखील आयोजकाच्या वतीने आभार मानण्यात आले। शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना नांदेडवासियांनी देखील आपापल्या परीने महाप्रसाद वाटप केल्यामुळे त्यांचे देखील आयोजकाच्या वतीने आभार मानण्यात आले। तसेच नियोजन समिती व नांदेडकरांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल यांचे देखील आयोजकाच्या वतीने सर्वांचे आभार मानले। नांदेड कवठा येथील आयोजित केलेली पंडितजी मिश्रा शिहोरवाले यांच्या मंजुळ वाणीतून ची कथा CM24 लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलवर 7 दिवसाचे सीधा प्रसारण लाईव्ह करण्यात आले आहे। तेव्हा आपण आपल्या मोबाईलवर YouTubeवर CM24 लाईव्ह न्यूज सर्च करा व 7 दिवसाच्या कथा आपल्या मोबाईलवर आपण पाहू शकता। ही कथा आपणही पहा व आपल्या मोबाईलमध्ये असणारे सर्व ग्रुप, नातलग व मित्रमंडळीच्या मोबाईलवर देखील पाठवा, जेणेकरून या कथेचा सर्वांना लाभ घेता येईल। आपल्याकडील फेसबुक असेल तर फेसबुकवर देखील पाठवा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर भारतातील सर्व जनता नांदेड कवठा येथे आयोजित करण्यात आलेली पंडितजी मिश्रा शिहोरवाले यांच्या मंजुळ आवाजातील शिव महापुराण कथेचं आयोजन देखील सर्वांना ऐकता येईल। CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।
तो एक गणपति पंडकेश्वर महादेव का नाम लेकर शंकर जी पर चढ़ी हुई, अशोक सुंदरी के वहां स्पर्श करी हुई, रोज प्रतिदिन कम से कम 2 बेलपत्र गला पकड़ रहा है, शिव जी को जल चढ़ाएं, उसका आचमन करें। दिन भर में बेलपत्र खाने के बाद शाम को नाम धुमा शंकर पर। फिर वर्णन आया है काशी विश्वनाथ का मन शत्रुता के तप करने से आपल्याला या कथेचे श्रवण करण्याचे भाग्य प्राप्त झाले आणि या कार्यक्रमातील सर्व समिती अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला। भक्तांना त्रास झाला आणि जेवण भोजन समिती आणि बाकी दुर्गा वाहिनी इतर सर्व लोक आणि या शिवपुराण कथेचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवकथेचे आयोजन याच्यानंतर सुद्धा आम्ही पुढील भागामध्ये किंवा पुढील 1-2-3 वर्षात पुन्हा करू अशी एवढे बोलून मी श्री जय प्रचोदयाय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेव आगे